नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी ना आपण या रेड कलरचं नेट तुम्हाला दिसत आहे समोर. तुम्ही म्हणत असाल की एवढं सगळं घेऊन काय करत आहे? तर या ठिकाणी मी तुम्हाला छान असा छोट्याशा 2 ते 3 वर्षाच्या मुलीच्या मापाचा एक छान असा नेटचा जो ड्रेस असतो, प्रिन्सेस ड्रेस, मस्त तो मी तुम्हाला शिकवणार आहे. ते अस्तर आहे आणि इथे बघा सॅटिन घेतलेलं आहे आणि हे नेट आहे. तर हे एक मिशोवरून मागवलेलं आणि एक आहे ते दुकानातून घेतलेलं आहे. दोघांचीही ट्रान्सपरन्सी सेम आहे, क्वालिटी क्वांटिटी एकदम सारखी आहे, काहीच बदल नाही आहे त्यामध्ये. तर म्हणजे दोघांमध्येही याआधी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या रिलेटेड, की कोणतं मटेरियल कसं आहे वगैरे, तर ते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकतात. तर हे बघा, या ठिकाणी आपल्याला म्हणजे कशी आपल्याला मेजरमेंट घ्यायची आहे किंवा आपला ड्रेस कोणत्या मापाचा आपण बनवणार आहोत, त्याची डिझाईन वगैरे कशी आहे ते सर्वप्रथम इथे ना चेक करून घेणार आहोत. तर मी ते तुम्हाला दाखवते, तुम्हीही असंच फॉलो करायचं आहे. तर हे बघा, ड्रेस आपला हा 1 शोल्डर असणार आहे. एक बाजूने आपला रेग्युलर बेल्ट येईल, स्लीवलेस असणार आहे, आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याला सोड बांधणीची जी नॉड असते ना ती टाकणार आहोत. कारण त्यांची रिक्वायरमेंट होती की अशा प्रकारचा त्यांना पाहिजे, आपण कस्टमाइज करून देतो त्यामुळे. तर याची आपण म्हणजे ह्या फ्रॉकचं नाव किंवा या प्रिन्सेसच्या ड्रेसचं नाव जे आहे ते 1 शोल्डर असणार आहे. 1 शोल्डर प्रिन्सेसचा ड्रेस असणार आहे हा. तर याची अपर पार्टची जी पूर्ण उंची आहे ना ती 9 इंच असणार आहे. म्हणजे पूर्ण उंची ही आपण शिलाई मार्जिनसहित 9 इंच पकडली तर आपली रेडी लेंथ जी आहे ती 8 इंच येणार आहे. त्याचं शोल्डर गळारुंदी जी आहे ती 2 इंच, शोल्डर हे 4 इंच आपण मार्किंग करणार आहोत. आर्मोल 4 इंचांवरती मार्किंग करणार आहोत. छाती ही आपण 22 छातीच्या मापाने हे बनवणार आहोत, कारण मुलगी ही 2 ते 3 वर्षाची आहे. म्हणजे आता 2 वर्षाची त्यांची जवळपास कंप्लीट होणार आहे. तर 2 ते 3 वर्षाच्या मापाने आपण बनवणार आहोत. आणि खालचा जो फ्रॉकचा खालचा जो घेर आहे तर त्याची पूर्ण उंची आपण एक 15 ते 16 या हिशोबाने ठेवणार आहोत. 14 इंच ठेवू शकतात. 14, 15 आणि 16 या तिन्हीपैकी ना तुम्ही तुमच्या अंदाजाने हे मेजरमेंट खालच्या घेरचं ठेवू शकतात उंचीचं. जर तुम्हाला रेडी 14 पाहिजे असेल तर तुम्ही 15 इंच घ्या. जर तुम्हाला 15 इंच रेडी पाहिजे असेल तर तुम्ही 16 इंच घ्या, कारण खालनं आणि वरनं जरा शिलाई मार्जिनमध्ये जातं त्याकरिता. तर आता हे बघा, या ठिकाणी आपण अस्तरावरती आता अपर पार्टची एकदा कटिंग करून घेऊ, कारण आपण अस्तर लावणार आहोत. आणि हे अस्तर जे आहे ते मी धुवून घेतलेलं, वॉश करून म्हणजे पूर्ण स्वच्छ ते धुवून घेतलं, त्याला इस्त्री केली आणि मग मी इथे वापरत आहे. त्यांनी सांगितलं की कस्टमरने जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण फॉलो करायचं आहे. या ठिकाणी 9 इंचांवरती मी मार्किंग करून 2 ठिकाणी मार्किंग केली आणि पट्टीच्या मदतीने सरळ रेषा ड्रॉ करून घेतली. त्यानंतर 4 इंचांवरती आर्मोल टाकून शोल्डरचं माप टाकलं 4 इंचांवरती. तसंच सेम खाली 4 इंच आर्मोल टाकलं आणि एक असा चौकोनी बॉक्स तयार करून घेतला. इथे मागच्या मुंड्याचं माप टाकलं 1 इंचांवरती आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण इथे हा असा आर्मोलचा शेप जो आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 किंवा पावणे 2 इंचांवरती गळारुंदी देऊ शकतात, कारण मुलगी लहान आहे, नुकतीच ती 2 वर्षाची होणार आहे. पण आपण एक कसं की एकदा घातला म्हणजे तो पहिल्या घातल्यानंतरच तो टाकला नाही गेला पाहिजे, तर त्या हिशोबाने आपण बनवत असतो, जेणेकरून तो तिला पुढच्या नेक्स्ट बर्थडेपर्यंत तरी तो तिला घालता आला पाहिजे, किंवा जवळ काही फंक्शन वगैरे असेल तर तेव्हाही घालता आला पाहिजे. एकदा घातला की तो म्हणजे वापरातून नाही गेला पाहिजे, याकरिता या हिशोबाने आपण ते बनवत असतो. त्यानंतर खालचे पुढच्या गळ्याचं माप जे आहे ते 3.5 इंचांवरती टाकलं, कारण आपलं हे किती 3.5 इंचांवरती जर टाकलं तर आपलं हे 2.5 इंच आपल्याला रेडी मिळेल. शोल्डर उतार देऊन घ्यायचा 1.5-पाऊण इंचांवरती. लहान मुलांमध्ये जास्त नाही दिलं तरी चालतं, 1.5 ते पाऊण इंचांवरती टाकून घ्यायचं. त्यानंतर इथे शोल्डर्स आपलं इथे छातीचं माप टाकायचं आहे 5.5 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. आणि त्यानंतर इथे आपल्याला एक शिलाई म्हणजे शिलाईसाठी लागणारे जे आपले आहे ना तसे अशा पद्धतीने रेषा ड्रॉ करून घ्यायची. आणि त्यानंतर इथे कमरेच्या बाजूने थोडासा वरती एक शेप देऊन घ्यायचा आणि ते कट करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. दोन्ही बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही सेम पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं सेम त्या पद्धतीने तुम्ही इथे फॉलो करायचं आहे.
आता दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे. साहजिकच आहे आपल्याला आता वन शोल्डर बनवायचं आहे आणि वन शोल्डर म्हणजे एक बाजूचं शोल्डर हे सरळ येणार आहे आणि जे रेग्युलर पद्धतीचं असतं त्या पद्धतीने, आणि जे दुसऱ्या बाजूचं आहे ते आपलं असणार नाही आहे. त्यामुळे आता आपण हे सरळ करून घेऊया. आणि आपल्याला जी एका बाजूचं शोल्डर जे आपलं रेग्युलर येणार आहे ते सुद्धा आपल्याला थोडं छोटं करायचं आहे. त्यामुळे मी गळ्याच्या बाजूने थोडा आतमध्ये जो शेप असतो ना तो देऊन घेतला. आता हे ओपन करून मी आहे तसं कॉपी पेस्ट करून घेते कापडावरती, जेणेकरून आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो इथे इकडनं ड्रॉ करायचा आहे. गळ्याचा आकार म्हणजे तर ते कटच होऊन जाणार आहे, बट आपल्याला आर्मोलचा जो बॉक्स आहे ना तर त्याकरिता म्हणजे थोडंसं त्या करून घ्यायचं. व्यवस्थित शेप येण्याकरता हे सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे हे बघा. आणि आता तुम्ही इथे काळजी काय घ्यायची की तुम्हाला कोणत्या बाजूचं शोल्डर हे करायचं आहे, कट करायचं आहे, तेवढी एक काळजी घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी ना म्हणजे जे लेफ्टचं शोल्डर आहे ना ते नाही ठेवलेलं, आणि मोस्ट ऑफ वन शोल्डर जर करायचं ठरलं तर लेफ्टचं शोल्डरच इथे कट करायचं असतं. जास्तीत जास्त केसेसमध्ये तर असंच होतं. आणि हे या ठिकाणी अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित. जर तुम्हाला इथे काही शेप वगैरे देऊन द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला इथे शेप देऊ शकतात. कारण काही वन शोल्डरचे जे गळे असतात ते चौकोनीमध्ये पण येतात आणि काही अगदी व्हीमध्ये सुद्धा येतात. तर त्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. इथे मी अगदी राऊंडच ठेवलेलं आहे. आता हे आपलं अस्तरावरती कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे हे सॅटिनवरती कट करून घेणार आहोत. हे बघा सॅटिनच्या कापडाची मी इथे डबल घडी करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये जरा तुम्ही फक्त समजून घ्या, कारण हे लाल कलरचं सगळ्या गोष्टी इथे लाल कलरचं नेट सॅटिन असं सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल किंवा कलर थोडासा स्प्रेड झालेला दिसत असेल नॉर्मली, कारण इथे लाईट आणि सनलाईट जे आहे ना दोन्हीही घरामध्ये ट्यूबलाईट पण चालू आहे आणि खिडकीतनं प्रकाश पण येतो बाहेरचा, नॅचरल प्रकाश आहे तो. तर त्यामुळे ना तुम्हाला म्हणजे व्यवस्थित लक्षात येत असेल अशी मी आशा करते. आता हे बघा अशा प्रकारे आपलं हे वरचं आपण कट करून झालं. त्यानंतर आता आपण खालचा जो घेर असतो ना तर त्या घेराची कटिंग करून घेणार आहोत. या ठिकाणी जर तुम्हाला खालचे याचे काठ असतात ते जर कट करून फेकायचे असले तर नक्कीच तुम्ही फेकू शकतात. आणि तुम्हाला जर तिथे गोट देऊन घ्यायचं असेल तर तुम्ही अस्त्राला नक्कीच इथे गोट देऊन घेऊ शकतात, तरीही चालणार आहे. पण मी तसं काही करणार नाही आहे. मी आतमधून काही फोल्ड वगैरे करणार नाही आहे. तसं मी इथे डायरेक्ट मी जोडून घेणार आहे. आणि आपलं खालच्या घेराची आपण रेग्युलर उंची ही 15 ते 16 इंच मी ठेवणार आहे. त्यामुळे त्या हिशोबाने मी इथे 11 इंचांवरती अशी एक मार्किंग करून घेतली. कारण वरती अर्धा इंच शोल्डर अर्धा इंच कमरेला जोडण्यात जाईल आणि जवळपास आपलं रेडी हे 10.5 इंच येऊन जाईल आणि चालणार आहे. 15-16 इंची कुठे आणि 10.5 कुठे, तर ते बरोबरच शॉर्ट होऊन जाणार आहे. कारण अस्तर हे नेटच्या बाहेर नाही आलं पाहिजे, त्या हिशोबाने इथे हे कट करायचं आहे. तुम्ही एवढं एक म्हणजे काळजी घ्यायची. आता हे एक्स्ट्रा उरलं तर ते साईडला टाकून द्यायचं. असला दुसरा कुठे वापर ब्लाऊजला वगैरे तर तो तिथे करून घ्यायचा. आता आपलं हे रेडी झालेलं आहे. 2 गोष्टी आपल्या तयार झाल्या. आता जसं आपण खालचं घेरासाठी अस्तर कट केलं सेम त्या पद्धतीने आपल्याला हे सॅटिन कट करून घ्यायचं आहे. आता हे बघा इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता हे आपण आहे तसे बॉक्समध्ये किंवा आपण अस्तराच्या ना मी प्लेट्स टाकणार आहे, बॉक्स प्लेट करणार आहे आतमधून, जेणेकरून थोडा घेर यायला मदत होईल. आणि आपण नेटही हे डबल घेरमध्ये किंवा डबल लेअरमध्येच आपण हे कट करणार आहोत. पण इथे सॅटिन जे आहे ना ते मी अशा राऊंडमध्येच कट करणार आहे, सिंगल लेअरमध्ये. इथे याच्या मला काही प्लेट्स वगैरे नाही टाकायच्या, कारण सॅटिनच्या शक्यतो प्लेट्स वगैरे नाही टाकल्या जातात, कारण ते नेटमधून ना बाहेर दिसतं. त्यामुळे ना इथे सिम्पली काय करायचं की जसं रेग्युलर पद्धतीने म्हणजे तुम्ही माझी पद्धत फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. अगदी आहे त्या पद्धतीने म्हणजे सेम आपल्याला घेरामध्ये हे चौकोनी याच्यामध्येच कट करायचं आहे.
तर मी कसं कट करत आहे ते तुम्ही एकदा लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल. आणि अजूनही जरी तुमच्या लक्षात बसत नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आता खालचा जो घेर आपण कट केला अस्तराचा तो तिथे ठेवून घ्यायचा आणि त्या अंदाजाने एक अंदाजपंच आपल्याला हे सॅटिन कट करून घ्यायचं आहे. आता अस्तर तर आपण आतमधून फोल्ड नाही करणार आहे, पण सॅटिन मात्र आपल्याला फोल्ड करायचं आहे. आणि सॅटिन हे अस्त्राच्या वरती नको जायला, याची पण एक काळजी घ्यायची आहे. आतमध्ये छोटं अस्तर येईल, त्यावरतून सॅटिन येईल आणि सॅटिन हे अस्त्रापेक्षा मोठं पाहिजे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला मग आपलं जे रेग्युलर नेट आहे ना, ते नेट आपल्याला जास्ती पाहिजे सॅटिनपेक्षा. तर या हिशोबाने असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं आहे. तर या ठिकाणी आपण 11 इंच जवळपास घेतलं होतं अस्तर आणि इथे मी जवळपास 12 ते 12.5 इंच हे सॅटिनची जी लांबी आहे ना ती घेतलेली आहे. म्हणजे बरोबरच हे आतमध्ये म्हणजे जसं स्टेप आहे त्यानुसार हे जाणार आहे. आता हे बघा पूर्ण हे असं लाईन ड्रॉ केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. सेम त्या पद्धतीने आता मी थोडं बाहेरून कट करून घेते. हे बघा, आणि या ठिकाणी आपलं घेराची कटिंग झालेली आहे खालच्या बाजूने. आता त्या दोन बाजू, त्या साईडची जी बाजू आहे ती आपण जोडून घेणार आहोत. आणि ही पण मी कट करणार आहे. एक साईडची जी बंद बाजू आहे आपली, पण ती नंतर कट करूया. स्टिचिंगच्या वेळेस दाखवेल तुम्हाला. आता हा कमरेचा पार्ट काढून घ्यायचा आणि थोडं वरच्या बाजूने शिलाई मार्जिन्स पकडून आपल्याला हे कट करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता अर्धा घेर आहे, पण लहान मुलींना एवढं घेरचं काय काम, आणि ड्रेस छोटा आहे त्यामुळे एवढा पुरेसा आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्त फ्रॉकला घेर किती छान, म्हणजे बघताच किती भारी दिसत आहे. तेव्हा पूर्ण ड्रेस जेव्हा रेडी होईल तेव्हा किती छान होईल याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकत असाल. आता हे बघा, थोडंसं पकडून व्यवस्थित ना सारखं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त वरखाली नको वाटायला. खालच्या बाजूने नॉर्मल थोडं वरती खाली वाटतं आहे, पण ठीक आहे, सॅटिन आहे ते इकडे तिकडे सटकतं, तुम्ही ते पिनांचा वापर करू शकतात. आता हे नेट घेतलेलं आहे आणि आपल्याला ना आता इथे हे नेटवरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आपल्या जे मेन आपलं सगळं जो आपला नेटचा ड्रेस डिपेंड आहे ना, तर त्या गोष्टीची ते व्यवस्थित प्रॉपर कटिंग करायची आहे. घेर वगैरे सगळं नीट बघून घ्यायचं, तुम्हाला किती ठेवायचं आहे, किती लांबी ठेवायची आहे, सगळ्या गोष्टी इथे तुम्ही प्रॉपर बघून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा, आता हे मी दुकानातून आणलेलं नेट वापरलं आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित नाही दिसत आहे, मी समजू शकते, तुम्ही समजून घ्या. कारण हा लाल कलर जो आहे ना, तो काय माहीत, मी उजेडात पण हे करून बघितलं, ते कलर असाच दिसतं आहे. कदाचित मोबाईलचाही थोडाफार प्रॉब्लेम असू शकतो किंवा अजून बऱ्याच गोष्टी काय समजत नाही, पण तुम्ही समजून घ्या. आता खूप पसारा झाला होता नेटचा, त्यामुळे मी डायरेक्ट इथे कट करून घेतला आणि मग म्हटलं तुमच्यापर्यंत मी शेअर म्हणजे तुम्हाला दाखवावं. तर हे बघा, आपले 2 लेअर तयार झालेले आहेत. आता खालच्या अगदी 16 इंचाची घेतलेली आणि वरची ही मी 12 इंच घेतलेली, 11.5-12 इंच ठेवायची आहे. आता हे आपलं घेराचं झालेलं आहे. अंदाजपंच कट करून घ्यायचं. मी टोटल 10 मीटर नेट आणलेलं, म्हणजे 10 मीटरचे 2, दुकानातला एक आणि एक मिशोवरचं एक. तर त्यापैकी मी दुकानातला वापरलेला आहे आणि हे दुसरं मिशोचं जे आहे ते मी साईडलाच ठेवलेलं, त्याचा मी वापर नाही केलेला. तर या ठिकाणी मला त्याची गरज पण नाही लागणार. अगदी 10 मीटरमध्ये 3 ते 4 वर्षाच्या मुलीपर्यंत आरामात ड्रेस हा रेडी होतो. तर इथे आता आपल्याला अपर पार्टसाठी नेट जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती ठेवा किंवा सॅटिन त्यावरती ठेवा, कसंही ठेवलं तरी चालेल, फक्त व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हा अपर पार्ट आहे. आता अपर पार्टचा फ्रंट पार्ट कसा रेडी करायचा. ॲक्च्युली अपर पार्ट तर आहेच, पण फ्रंट पार्ट आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेणार आहे. ते तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल, बट आता तिथे अंदाज नाही येणार आपल्याला.
त्यामुळे म्हणजे तुम्हाला मला कसं दाखवायचं ते मी तुम्हाला डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेसच दाखवेल की कसं कट करायचं ते, किंवा त्या प्लेट्स कशा पाडायच्या वगैरे. तर आता मी एकदा बॅक पार्टचं इथे हे जे नेट आहे ना ते ठेवून घेते आणि याची व्यवस्थित कटिंग करून घेते. थोडं एक्स्ट्रा ठेवायचं नेट आहे त्यामुळे, कारण हे म्हणजे शेवटी हे नेटच आहे आणि मेन कापडापेक्षा हे थोडं नक्कीच जास्त ठेवायचं, जेणेकरून ते सटकणार वगैरे नाही, टिपातून निसटून येणार नाही याची म्हणजे या दृष्टीने ते थोडं जास्त ठेवायचं. आता बॅक पार्ट झाला, सगळं खालची घेराची कटिंग झाली. आता आपल्याला या ठिकाणी आपले जे फ्रिल्स आहेत ना, जे सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे ड्रेसचं, तर ती आपण तिथे कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी इथे मी व्यवस्थित घडी घालून घेते, कारण आपल्याला हे व्यवस्थित कट करायचे आहे, एकसारखे आले पाहिजे त्यासाठी. तर आता मी हे घडी घालते, कट करते, तुम्हाला मी मापं सांगते. तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात इथपर्यंत तर इथून पुढेही 2 मिनटं कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि मला स्पेशली कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका, कारण तुमची एक कमेंट खूप जास्त एक कमेंट फार महत्त्वाची असते आमच्याकरता. आणि अजून असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अजून उत्साहाने नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी, तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी ना नक्कीच मी प्रयत्न करत असते. आणि तुमची एक कमेंट ही खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी, बस एवढंच मी म्हणेल. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिल्ससाठी ना मी इथे हे तुम्हाला मी मापं सांगते. सर्वप्रथम बोलण्याच्या नादात इकडे हे राहून जाईल. तर इथे हे 2.5 ते 2.25 इंच घेऊ शकतात. मी मीडियम साईजच्या मला फ्रिल्स बनवायचे आहे, त्यामुळे मी जवळपास 2.5 ते 2.25 इंच घेतलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त 4 इंचांपर्यंत याची रुंदी ठेवू शकतात. लांबी तुम्ही तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला जितकी लांब फ्रिल बनवायची तितकं तुम्ही घेऊ शकतात. पण रुंदी मात्र त्याची ही 2.5 ते 2.25 इंच ही मीडियम आहे. अगदी खूप छोट्या फ्रिल बनवायच्या असेल तर तुम्ही 2 इंच ठेवू शकतात, पण त्यापेक्षा कमी तुम्ही फ्रिलसाठी ना ह्या पट्ट्या नाही बनवायच्या. अगदी 2 ते 2.5 इंचांपासून पुढेच बनवायच्या, 4 ते 5 इंचांपर्यंत बस. त्यानंतरच्या मग त्या फ्रिल्स नाही होत, मग ते वेगळंच काहीतरी होऊन जातं. आणि अशा प्रकारे आपली ही संपूर्ण नेटच्या ड्रेसची, अगदी 2 ते 3 वर्षाच्या मुलीच्या ड्रेसची कटिंग झालेली आहे. तर चला भेटूया आता आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.